मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जाखणगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या एरळा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या पुलामुळे अनेक गावांच्या दळणवळणाची चांगली सुविधा होणार आहे। त्याचबरोबर बोटिंग आणि इतर उपक्रमांमुळे परिसरात पर्यटन वाढणार आहे। कोरेगाव खटावचे जलनायक आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खटाव येथील एरळा नदीवरील पुलाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला। स्वतः आमदार शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, पंचायत समिती माजी सदस्य दगडूदादा शिंदे, मधुकर पाटोळे, विद्यमान पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, शशिकांत पोमन, बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब वलेकर, संचालक दीपक विधाते, सुहास जोशी, डॉक्टर विजयराव बर्गे, डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्वनाथ सातपुते, महेश वास्ते, श्रीपाद जाधव, कुणाल गोसावी, युवा उद्योजक ठेकेदार नवनाथ वलेकर, सूरज देशमुख, पोपटराव भराडे, गणपतराव शिंदे, अजित पाटील, राजनंदिनी पाटील, पैलवान शंकर वलेकर, माजी सरपंच बबनराव घाडगे, संतोष बोटे पाटील, शिवाजी शेडगे, भरत शेठ मुळे, संगीता शिंदे, अभयराजे घाडगे, मोहन फडतरे, जितेंद्र शिंदे, मंदार माळी, राजेंद्र भगत, विश्वास शिंदे, पैगंबर मुल्ला, महेश टकले, रणजित शिंदे, रणधीर सूर्यवंशी आदींसह विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले की हा पूल कधी होणार अशी चर्चा गेली अनेक वर्षे चालली होती, पण तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलाला मंजुरी दिली होती। 7.5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे। आपल्या खटाव तालुक्याच्या माथी कायम दुष्काळ होता, पण येथे बोटिंग क्लब काढण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। येत्या महिन्याभरात बंधाऱ्याचे लोकार्पण होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 98 कोटी रुपये निधीला मंजुरी दिली, त्यामुळे हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटन स्थळ होणार आहे। खटावला सामाजिक आणि राजकीय परंपरा असून ती सर्वांच्या सहकार्याने पुढे घेऊन जात आहे। कार्यक्रमात श्री भैरवनाथ संघटना, आमदार महेशदादा शिंदे, युवा मंच सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दरम्यान आमदार महेश शिंदे यांनी मक्तेदार नवनाथ वलेकर यांच्यावर कौतुकाची थाप टाकत त्यांनी आजवर खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी दर्जेदार अशी कामे करून दाखवली आहेत। वलेकर म्हणजे दर्जा आणि विश्वास हे समीकरण झाले आहे। एरळा नदीवरील पूल देखील देखण्या स्वरूपात भक्कमपणे उभा केला असून येथून पुढील कामे अजून दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आंबेवाडी गादेवाडी याला जाणारा हा एरळा नदीचा अत्यंत महत्त्वाचा पूल आपला बरेच वर्ष प्रलंबित हा प्रश्न होता। हा प्रश्न आज सुटतोय। आज या ठिकाणी सगळेच प्रमुख आलेले आहेत, सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे। जांभेतून दगडूदादा आले, तिकडं पप्पा वगैरे किंवा सगळेच लोक या ठिकाणी आलेले आहेत। पाटील आहेत, आपल्या पंचायत समितीचे दोन्ही सदस्य आहेत, सर्व मान्यवर या ठिकाणी आले, पोपटान नाही। खरं तर हा पूल आपण लहानपणापासून म्हणतो कधी होणार आमच्या पाटील वहिनी या ठिकाणी कधी होणार पूल आपलं हे चाललेलं होतं, परंतु आज या पुलाचं लोकार्पण आपण करतो। अत्यंत देखणा असा पूल आज या ठिकाणी सुमारे 7 कोटी रुपयाचा पूल, 7.5 कोटी रुपयाचा हा पूल तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांनी आपल्याला हा पूल मंजूर करून दिला होता आणि आज त्याचं आपण लोकार्पण करतो। खरं तर वलेकर बंधूंचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, आभारी मानलं पाहिजे। वलेकर बंधूंचं या ठिकाणी आभारी मानलं पाहिजे आणि अभिनंदन केलं पाहिजे की एवढा सुंदर पूल आज त्यांनी या ठिकाणी। आज आपण पुलावरती उभं राहिल्यानंतर गजू आत्ताच मला म्हणला की साहेब तुम्हीच सांगताय की इकडं बायकांना फिरायला घेऊन या, बाहेर कुठं जायची गरज नाही। पण आता गजू थोडा वेळ आहे, आता बंधारा बांधलाय, आता बोटिंग पॅडलचं बोटिंग आपण बोटिंग करत फिरू बायकांना, आपल्या काय काळजी करू। एक काय दुष्काळ म्हणून हिनवलं जाणारं आपलं गाव, आपला भाग आज या ठिकाणी बोटिंग क्लब साहेबांनी अतिशय मोठ्या प्रयत्नाने या गावामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दळणवळण होण्याकरता इथून जाखणगाव, जांब, आंबलेवाडी, गादेवाडी या गावांचा संपर्क खटावात येऊन खटावची बाजारपेठ मोठी होण्यासाठी, दळणवळण वाढण्यासाठी खटाव
जाखणगाव येरळा नदीवर बांधलेल्या पुलाचंही उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार होत आहे. त्यांनी त्याचा सत्काराचा स्वीकार करावा. प्रथमतः तसेच डॉक्टर प्रियाताई महेशजी, त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून दादा पुढे ये ना. बळीराम कुंभार आणि बंडाजारी या त्याचप्रमाणे एवढा चांगला ब्रिज बांधला ते नाव ताजुद्दीन. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.